जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एनडीए नंतरच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती, म्हणजेच एस-एस-बी इंटरव्ह्यू. एस-एस-बी इंटरव्ह्यू हा रिटन क्लिअर केल्यानंतर तो खूप महत्त्वाचा टप्पा असतो. एस-एस-बी इंटरव्ह्यू यामध्ये तुमचं नॉलेज चेक होत नाही, तर त्यामध्ये तुमची संपूर्ण पर्सनॅलिटी चेक होते. तर चला तर जाणून घेऊया एस-एस-बी इंटरव्ह्यूबद्दल. एस-एस-बीचा फुल फॉर्म आहे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. हा टोटली 5 दिवसांची प्रोसेस असते. यामधल्या पहिल्या दिवसाला स्क्रीनिंग टेस्ट असे म्हणतात. यामध्ये पी-पी-टी-टी, ओ-आय-आर टेस्ट अशा टेस्ट घेतले जातात. यामध्ये कित्येक कॅन्डिडेट हे एक्झिट केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या दिवसामध्ये जर तुम्ही पास झालात, तर तुम्हाला पुढच्या 4 दिवसांमध्ये जाता येतं. विद्यार्थी मित्रांनो, डे 2 म्हणजे दुसऱ्या दिवसामध्ये सायकॉलॉजी टेस्ट असते. यामध्ये टी-ए-टी, डब्ल्यू-ए-टी, त्यानंतर एस-आर-टी आणि एस-डी येथे तुमचा नॅचरल रिस्पॉन्स कसा आहे हे चेक केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करता, प्रेशरला कसं हँडल करता आणि तुमचा माइंडसेट कसा आहे, या गोष्टी चेक केल्या जातात. यामध्ये थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा आणि चौथ्या दिवसामध्ये तुमच्या जी-टी-ओ टास्क असतात. जी-टी-ओ टास्कमध्ये ग्रुप डिस्कशन, नंतर ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइजेस, प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क, तसेच हाफ ग्रुप टास्क, तसेच कमांड टास्क किंवा इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल येथे तुमचे लीडरशिप, टीमवर्क, स्टॅमिना, इनिशिएटिव्ह या गोष्टी चेक केल्या जातात. ऑफिसर तोच होतो जो ग्रुपला पुढे घेऊन जातो. इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा कलेक्टिव्ह